ब्लड प्रेशर होतोय किंवा रोजच BP आपला जास्त राहतोय याची तुम्हाला भीती वाटायला लागली आहे का? तर आजकाल आपण बघतो की अगदीच 30-40 पासूनच ब्लड प्रेशर जे नॉर्मल 120-80 पर्यंत साधारण रेंज असते तसं न राहता ते जास्त प्रमाणात दिसायला सुरुवात होते आणि हळूहळू आपल्याला चिंता वाटायला लागते की यासाठी आपण आता रेग्युलर औषध घ्यायला पाहिजे का, किंवा ब्लड प्रेशरमुळे हृदयावर ताण येतो, पुढे जाऊन हृदयाचे मोठे विकार होऊ शकतात, म्हणून चटकन गोळी सुरू करण्याची आपल्याला इच्छा होऊन जाते. अशा वेळेला आपल्याकडे काही उपाय सांगितलेले आहेत की ज्यातून आपण स्वतःला रोज औषध घेण्यापासून वाचवू शकतो. जसं की आयुर्वेदामध्ये रक्ताचा, पित्ताचा आणि हृदयाचा जवळचा संबंध सांगितलेला आहे. एक्सेस शरीरामध्ये पित्त जमा असेल तर खूप कमी वेळात आपल्याला ब्लड प्रेशर दिसून येतो. त्याच्या व्यतिरिक्त ताणतणावाची खूप स्थिती असेल, प्रचंड ताणात तुम्ही दिवस रात्र राहत असाल तर त्यामुळे पण असू शकतं. शिवाय त्याच्याबरोबर तुम्ही खूप बैठी कामं करताय, तुमचा व्यायाम होत नसेल आणि त्यातून रक्तातील चरबीचं प्रमाण वाढतंय किंवा शरीरातील चरबी वाढते, तेव्हाही तुम्हाला ब्लड प्रेशरचे त्रास असू शकतात. मग या केसमध्ये आपण काय करू शकतो? तर छोट्यात छोटे उपाय म्हटलं तर आपल्याला अगदी रेग्युलर तुमचा आहार आहे त्याच्यामध्ये एक्सेस मसालेदार पित्तकर जेवण जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. व्यतिरिक्त पंचकर्माच्या उपायामध्ये काही विशिष्ट पंचकर्मांची मदत घेऊन शरीरातील अतिरिक्त पित्ताचा जर आपण निचरा केला तर औषधांशिवाय आपण रक्तप्रवाह नियंत्रित किंवा रक्तदाब नियंत्रित ठेवू शकतो. त्याचबरोबर आपण योगासनांसारख्या श्वासाच्या व्यायामांची मदत घेऊन सुद्धा आपला ताणतणाव कमी करून, तसेच मेडिटेशनसारख्या गोष्टींची सुद्धा मदत घेऊन तणाव कमी ठेवून ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवू शकतो. तर या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून अधिक माहिती मिळवू शकता.